नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील आठवड्यामध्ये उपराष्ट्रपती जगदीशजी धनखड यांनी एक वक्तव्य केलेला होता। देशातील जे काही शेतकरी किसान सन्मान निधीचे लाभार्थी आहेत अशांना वार्षिक 30,000 रुपयाचा सन्मान निधी प्रदान केला जावा या पद्धतीचा त्यांनी वक्तव्य केलेला होता। तर खरंच शेतकऱ्यांना हा 30,000 रुपयाचा सन्मान निधी मिळेल का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबर 2018 पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेला सुरुवात करण्यात आली। या योजनेअंतर्गत फरवरी 2019 पर्यंतचे जे काही जमीनधारक शेतकरी आहेत अशांना या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये अर्ज करता येते। आजपर्यंत किसान सन्मान निधीचे 19 हप्ते शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेले आहेत। आता शेतकऱ्याला 20व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। अशातच हा राष्ट्रपती जगदीशजी धनखड यांचा वक्तव्य आलेला आहे। तर मित्रांनो, जगदीशजी धनखड हे अतिशय सुविचारी व्यक्ती आहेत आणि ते स्वतः आपण शेतकरी पुत्र असल्याचेही वेळोवेळी सांगत आलेले आहेत। मागे हरियाणा दिल्ली बॉर्डरवरती शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं। या आंदोलनाच्या संदर्भात जगदीशजी धनखड यांनी एक वक्तव्य केलेला होता की आपल्याला शेतकऱ्यांची हे आंदोलन पाहून अतिशय दुःख होत आहे आणि याच्यावरती आपण एक विशेष तोडगा काढून त्यांचं समाधान लवकरात लवकर करावं अशी सूचना त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिलेली होती। मित्रांनो, जगदीशजी धनखड यांचं राज्यसभेतील जे काही कारवाई होत असते तिथे आपण पाहाल तर त्यांचं वर्तन अतिशय आदर्श घेण्यालायकचं असते आणि त्याच पद्धतीने ते कारवाई करत असतात। तर आता ते शेतकऱ्यांना सरळ सरळ वार्षिक 30,000 रुपयाची सबसिडी देण्यात यावी अशा पद्धतीचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सबसिडी दिली जाते। ती खतांच्या माध्यमातून किंवा शेतीची जी काही संसाधने आहेत यांच्यावर सुद्धा सबसिडी दिली जाते। तर अशाच पद्धतीने खतांसाठी जवळपास 2,85,000 कोटी रुपयाची सबसिडी केंद्र सरकारकडून दिली जाते। जे मार्केटमध्ये खताची बॅगा उपलब्ध असतात ते जवळपास 3,500-4,000 हजार रुपयापर्यंतची त्यांची बाजार किंमत आहे। तर खतावरती सबसिडी उपलब्ध करून सध्या जे आपण कृषी केंद्रावरून खत घेत असतो त्यांचे जे काही बॅगांचा रेट आहे तो एकदम कमीत कमी असते। तर मित्रांनो, या सबसिडीच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला कमीत कमी 21 ते 25 हजार पर्यंतची सबसिडी खताच्या माध्यमातून खत कंपन्यांना पुरवली जाते। 100च्या वर खत कंपन्यांना केंद्र सरकार 2,85,000 कोटी रुपयाची वार्षिक खत सबसिडी उपलब्ध करून देत आहे। यामध्ये खत कंपन्याही मोठा फ्रॉड करीत असतात। कागदावरती खताचा माल उपलब्ध करून पूर्णतः ही सबसिडी कधी कधी सपाचट केली जाते। तसेच शेती उपयोगी जे काही यंत्र असतात यांच्यावर विविध योजनांच्या माध्यमातून वार्षिक सबसिडी उपलब्ध करून दिली जाते। तर खताची सबसिडी आणि यंत्रांवरील सबसिडी हे मिळून जी काही रक्कम आहे ते 30,000च्या वर जाते। तर हीच रक्कम कंपन्यांना न देता सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रदान केली जावी, ज्या माध्यमातून शेतकऱ्याला खुल्या बाजारपेठेमधून आपल्याला इच्छुक असलेले साधन किंवा खत घेता येईल। ही सबसिडी सरळ सरळ कंपन्यांना दिली जात असल्याने कंपन्यांकडून जे काही यंत्रसामग्री अथवा खत पुरवली जातात यामध्ये बोगसपणा आढळून येतो आणि शेतकऱ्यांना याचा मोठा मनस्ताप किंवा पश्चाताप होत असतो। तर ही सबसिडी किसान सन्मान निधीच्या स्वरूपामध्ये वार्षिक 30,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिली जावे असे उपराष्ट्रपती यांचं मत आहे। 30,000 रुपयाची वार्षिक किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर आली तर मित्रांनो, याच्या माध्यमातून आपल्याला लागणारी जी काही यंत्रसामग्री आहे, खतं आहेत ते आपल्याला घेता येतील। सबसिडी आपल्याकडे आली म्हणजेच खुल्या बाजारपेठेमध्ये खताची किमती जवळपास 3,500 ते 4,000 रुपयाने वाढतील। स्पर्धा वाढल्याने कंपन्या सुद्धा जबरदस्त आणि उपयोगी माल काढतील आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल। शेतकऱ्यांना मग खताची बॅग खुल्या बाजारपेठेमधून एक बॅग जवळपास 3,500 ते 4,000 रुपयाला पडेल। जर ही खताची बॅग 3,500 ते 4,000 रुपयाला मिळत असेल तर शेतकरी याच्यावर काटकसरीनेच खर्च करेल आणि खताचे जे काही वापराचा प्रमाण आहे तो एकदम कमी होईल। त्याच्यावर पर्याय म्हणून मग शेतकरी सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत, शेणखत याचा सुद्धा वापर करेल। जर एखाद वर्षी शेतकरी काही कारणास्तव शेती केली नाही
तर त्याच्या खात्यावर येणारी ही जी काही वार्षिक 30,000 रुपयाची सबसिडी आहे, ही त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर किंवा त्याचे काही इतर घरगुती समस्या आहेत यांच्यावर त्याला खर्च करण्यास नक्कीच समाधान देईल। तर शेतकरी मित्रांनो, खत कंपन्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या टोळ्या करून घोळ करीत असतात आणि शेतकऱ्यांना जी काही मिळणारी सबसिडी आहे, या सबसिडी त्या फस्त करीत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणे, बोगस खतं उपलब्ध झालेली असतात। तर मित्रांनो, ही जी काही शेतकरी सबसिडी आहे, ही कंपन्या सहजासहजी शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट स्वरूपात जाऊ देणार नाहीत, कारण याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साठगाठ चालत असते। शेतकऱ्यांसाठी वार्षिक 30,000 रुपये किसान सन्मान निधी द्यायची झाल्यास सरकारकडे यंत्रणा पूर्णतः तयार आहे। याच्यासाठी कुठल्याही नवीन फंडाची किंवा नवीन तरतुदीची आवश्यकता राहत नाही आणि सरकारवर सुद्धा याचा दबाव पडणार नाही, खत कंपन्यांवर किंवा इतर कंपन्यांवर आणि शेतकऱ्यांवर सुद्धा याचा दबाव पडणार नाही। ही सरळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे। मित्रांनो, आपल्याला कृषी केंद्रावरून युरियाची बॅग 266 रुपयाला मिळत असते आणि खुल्या बाजारपेठेमध्ये त्याची मूळतः किंमत जवळपास 2,500 ते 3,500च्या जवळपासची आहे। आपल्याला ते 266 रुपयाला सध्या मिळत आहे, पण खरेदी केंद्र मात्र 320 ते 350 रुपयाला भ्रष्टाचार करून शेतकऱ्याला याचे पुरवठा करीत असतात। तर शेतकरी मित्रांनो, आपण सुद्धा शेतकरीच आहोत। आपली पिके करपल्यासारखी अथवा पिवळसर झाली तर आपण लगेच खरेदी केंद्रावर जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचीच निवड करतो। युरिया किंवा तत्सम प्रकारचे इतर खतांची सुद्धा निवड करून आपण लवकरात लवकर त्याची फवारणी करतो आणि 2-3 दिवसानंतर लगेच आपली पिके हिरवट झालेली असतात आणि एक आपल्याला समाधान मिळत असतो। मात्र पिकांमध्ये नायट्रोजनची मात्रा मोठ्या प्रमाणामध्ये वाढून जमिनीचा पोत खराब करीत असतो आणि याच्यामधूनच मग कॅन्सरचे प्रमाण सुद्धा वाढत असतात आणि याच माध्यमातून मग पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव होत असतो आणि शेतकऱ्यांचा जरी उत्पन्न वाढत असला तरी खर्चामध्ये मात्र प्रचंड वाढ होत असते। तर मित्रांनो, जर शेतकऱ्याला हा 30,000 रुपयाचा वार्षिक किसान सन्मान निधी मिळाला तर नक्कीच याच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक स्वतंत्रता येईल आणि तो खुल्या बाजारपेठेमधून आपल्याला इच्छुक असलेले जे शेती उपयोगी संसाधने आहेत तो खरेदी करेल आणि त्याच्यामध्ये एक नक्कीच आत्मविश्वास तयार होईल। तर मित्रांनो, उपराष्ट्रपती जगदीपजी धनखड यांनी केलेल्या या वक्तव्यावर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना 30,000 रुपयाची जी काही वार्षिक किसान सन्मान निधी आहे यावर आपण तयारी करत असल्याचेही बोलले आहेत। कारण मित्रांनो, 2018 पासून शेतकऱ्यांना जो काही 6,000 रुपयाचा किसान सन्मान निधी मिळत आहे, याचे आता सध्याचे मूल्य पाहता यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती आणि त्याच अनुषंगाने हा बयान त्यांचा आलेला आहे। तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये 30,000 रुपयाचा हा किसान सन्मान निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर नक्कीच उपलब्ध व्हावा हीच आशा करतो आणि इथेच थांबतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।